तुझ्या घरगुती डब्यांमध्ये मी हिला लक्ष का घालायला सांगितलं याला पण कारण आहे माहितीये काय. तिथेही वेळ छान जातो आणि जगाचा अनुभव येतो. खरंय नानाजी. पण मला सांगा, नानाजींना कधी वाटलं नाही का नोकरी करावी? लग्न झाल्यानंतर सुरुवातीला केली का तिने नोकरी, आणि एकदा पंकजची जबाबदारी आली आणि पूर्वी कसं पै पावडे जास्त असायचे. प्रपंचापोटी तिनं नोकरीला महत्व दिलं नाही ग. तरी महिला मंडळ, भजनी मंडळ असल्या सोशल कामामध्ये ती असायचीच. काय अजूनही पुस्तकं वाचते आणि तिचा जीव तीच रमवते. मी तिला त्यावरून कधी आडकाठी केलीच नाही. आणि घर चालवायला हातभार लाव असा तगादा सुद्धा लावला नाही तिच्या मागे. पण काय राधिके, तुझं तसं नाहीये. काळ बदललाय आता. बाईने स्वतःच्या पायावर ठाम उभं राहायला हवं. आता पहा ना नानाजी, म्हणजे मागच्या वेळेला हे माझ्या कामाच्या विरुद्ध होते तर केवढी विघ्न येत होती, पण आता हे माझ्या बरोबर आहेत. सगळी कामं एकदम निर्विघ्नपणे होत आहेत. नानाजी, मला तर एकदम स्वप्नात असल्यासारखं वाटून राहिलं. त्यालाही कारण आहेत ग. काय तू आयुष्यात इतक्या खस्ता खाल्ल्या की चांगलं काहीतरी घडू शकतं यावर तुझा विश्वासच नाही. नाही पण असं होऊ देऊ नकोस राधिके. दिवस पालटायला वेळ नाही लागत. कधीतरी समुद्रकिनारी जाऊन बस आणि येणाऱ्या प्रत्येक लाटेचं निरीक्षण कर. काय एक मोठी लाट आली की ती ओसरते, मग दुसरी येते, तिसरी येते आणि हे चक्र अव्याहतपणे चालू राहतं. सुखदुःखांचंही असंच आहे ग. ते एकमेकांच्या मागोमाग हुलकावणी देत येतच राहतं. नानाजी, किती छोटी गोष्ट आहे पण किती छान समजावून सांगितलीत तुम्ही. कारण या सगळ्यातून मी गेलोय, खूप जग अनुभवलंय. माझ्याही आयुष्यात अपयश आलंच नाही असं नाही राधिके. एकदा तुला सांगतो, माझ्या ऑफिसमध्ये एक चुकीचा ठपका माझ्या माथी मारला आणि निलंबित करण्यात आलं मला. त्या क्षणी आता मला काही सुचतच नव्हतं ग. अगदी घोर निराशेत होतो. वाटलं मला सगळं संपलं आता. घराबाहेर पडायची लाज वाटत होती मला. त्यावेळी हिनं मला साथ दिली. खंबीरपणे माझ्या मागे उभी राहिली. मला म्हणाली, तुमची काही चूक नाही ना, बस मग कोणाला घाबरायचं नाही. ताठ मानेनं जगाला सामोरे जा आणि तुम्ही बरोबर आहात हे सिद्ध करा. मी आहे तुमच्या बरोबर. त्यावेळेला हिनं मला धीर दिला आणि जिद्दीनं उभा राहिलो. अगदी इरेला पेटलो आणि मग मी निर्दोष आहे हे सिद्ध करून टाकलं. काय राधिके, संसारात नवरा बायकोची एकमेकांना साथ असणं खूप गरजेचं असतं. मी त्या दिवसाची वाट पाहतोय ज्या दिवशी मी तुझ्या हक्काच्या घरात तुझी पाठवणी करेन. मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहून राहिले नानाजी. चल बरं, सगळं खायचं बरं. घे, उगीच अशक्तपणा आलाय. ये, ये अरे ना, ये. आई, क्या बात आहे. बाहेर लिफ्ट पर्यंत जेवणाचं सुगंध देते. वा 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 बस बस बस, तूही बस पानावर. वा. नेकीवर पुछपुछ. अरे पण ऑफिसला गेला नाहीस का आज तू? घरी कसं काय? अरे ऑफिस मध्येच होतो डिअर, पण तुझ्या काही सह्या हव्या होतात म्हणून इथे आले मी. ए, ते नंतर पहा बरं. हे काय आता जेवायच्या वेळेला? तू जेव बरं पोटभर. चल चल चल, वाढून घे स्वतःच. घे. आणि हो, अजून एक गोष्ट. काय? उद्या वहिनींचा वाढदिवस आहे ना. राधिकाचा? हो. ऐ, उद्या 1 तारीख. काय रे, बर्थडे आहे ना रे 1 तारखेला? हो, मलाही लक्षात नाही राहिलं. अरे मग आपण उद्या सुनबाईचा वाढदिवस साजरा करू दणक्यात. काय म्हणतोस गुरु? ये देख गुरु, अब तक जो भी कुछ हुआ है
उसको लेकर तेरे मन में जो भी विचार चल रहा है ना, उसे व्यक्त करने के लिए कल से बेहतर दिन हो ही नहीं सकता है। अरे बता दे सब कुछ वहिनी को। म्हटलं एक नंबर झकास आयडिया. गुरु मी काय म्हणतो, तू तुझ्या मनातलं उद्या राधिकाला बोलून टाक. हो, हो पण जरा धीरानं बरं, म्हणजे जरा प्रेमानं बोलशील बरं तिच्यासोबत. तुमच्या दोघांमधला दुरावा संपवायला हा मोका खूप चांगला आहे. हो ना आनंद? हो आई. आणि गुरु मी काय बोलतो ना, उद्या मस्त एक सरप्राईज पार्टी प्लॅन कर आणि ते सरप्राईज पाहून ना वहिनीला खूप आनंद होईल. हो ना, करून टाकूया एक सरप्राईज पार्टी. का सांगून येऊ का? मी तिला सांगून येते. काय तडा का तू? हा सरप्राईज आहे. हे चुकलं माझं, चुकलं. मला लगेच निघायचं आहे, बॉस काढून टाकेल मला. नाही, मिरची झाली ना का लगेच धने जिरे भाजून घे. आणि बाई कमळा, अगं चहा प्यायलात का तुम्ही? हा, काहून थांबत नाही? चहा प्या बरं. आणि हा, मी येते संध्याकाळी, पैसे घेऊन येते, कोणी जाऊ नका, थांबा. नाही, आणि मी आले ना का मग आपण मसाला भरून ठेवूया. एकटीनं करू नको सगळं. चल मी येते. गुप्ते भाऊ या ना, या. या बसा. ही माझी मोठी बहीण सुषमाताई आणि या राधिका वहिनी आमच्या. नमस्कार. अहो कशाला त्या फॉर्मॅलिटीज नमस्काराच्या. खरं सांगू ना, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं मला. ताई नगरला असते. हो का? हो. काही कामासाठी आलात का असंच मुंबई फिरायला? नाही, तिचं रिसर्च चालू आहे इथे. खूप हुशार आहे माझी बहीण, PhD करते. बाप्पा, PhD म्हणजे काय बोलायलाच नको. हुशार असणारच त्या. अहो हुशार विशार काही नाही हो. खरं सांगू ना, तुम्हीच खूप हुशार आहात. आणि हा सुबोध ना नेहमी तुमच्याबद्दल सांगत असतो. आणि आता म्हणे तुम्ही लघु उद्योगही सुरू केलाय. हो, म्हणजे अशी छोटी मोठी कामं चालू असतात. अहो म्हणूनच तर तुम्हाला भेटायची उत्सुकता होती मला. नाही, आता तुमचं फार इथे येणं होत नसेल ना. मला इथे राहायला येऊन 4-1 वर्ष झाली. आज पहिल्यांदाच भेट होती आपली. हो ना, हो थोडीशी बिझी असते. आणि कसं असतं ना, जवळची माणसं ना कमीच येतात. खात्री असते हो, कधीही जाऊन आपण त्यांना भेटू शकतो. खरंय, अगदी खरं. पण खरं सांगायचं ना, यावेळी मी फक्त माझ्या कामासाठी आलेले नाहीये. मग माझं तुमच्याकडेही काम आहे. माझ्याकडे काय काम? थांबा हो, आत्ताच तर भेटतोय आपण, बोलूया निवांत. बर, मी तुमच्यासाठी चहा मांडते. अहो नको नको, चहा नको. अहो असं कसं? चहा घेतल्याशिवाय सोडणारच नाही ना मी तुम्हाला. गुप्ते भाऊंना माहितीये, मी कोणालाही चहा प्यायल्याशिवाय जाऊच देत नाही. आलीच. अहो पण मी खरंच चहा नाही घेत. तुला काहीतरी घ्यावंच लागेल. मग पण देऊ का? आज सकाळीच केलंय. बर, हा, आलीच. अरे सांगितलंस ना, तशीच आहे अगदी, साधी सोजवळ. पॉझिटिव्ह वाटलं रे तिच्याकडे बघून मला. हो ते आहेच. मला सांग, तुझं काम काय त्यांच्याकडे? तू नको पडूया. असं काय? मी बोलते तिच्याशी. असो. बरं झालं यार तू आलीस. कुठे माहितीच नाही, ऑफिसला पण नाही आले, आता फोन पण उचलत नाही. सर हे काय? काय शनाय, सोड ना जेनी. शी इज हिअर जस्ट फॉर अ मंथ ना. नारकर, गुरु सर आज ऑफिसला का नाही आलेत? माहित नाही मॅडम. हल्ली ऑफिसमध्ये काय चाललंय ना काही कळत नाही. कशातच काही राम राहिलेला नाही. राम? who's राम? सनाया, ते जाऊ दे आत्ता. मला सांगा, गुरु सर ऑफिसला येणारच नाही आहेत का? हो बरं नाही ना त्यांना. 2-3 दिवस आराम करायला सांगितलंय. ओके. नाही नारकर, मला डेफिनेटली वाटतं यापेक्षा काहीतरी जास्त आहे.
तुम्ही प्लीज आनंदचं बोलणं ऐकून मला सांगाल का? हो पण मॅडम कशासाठी? नारकर, या ऑफिसमध्ये परत पॉवरवर यायचंय की नाही? हो हो मग मी सांगते ते करा आणि आनंद काय बोलते ते मला सांगा. माझं गॅरीशी बोलणं होणं खूप महत्वाचं आहे. बघतो मॅडम. काय नाही, बस आपलं जसं प्लॅनिंग ठरलंय तसंच करूया. बट तुम्ही गुरु सरांशी बोललात का? हो, अरे मी बोलो ना गुरुला, ही इज रेडी टू प्लॅन अ सरप्राईज पार्टी फॉर वहिनी. वाव, ओ माय गॉड सर, दॅट्स ग्रेट. आणि गुरु सरांनी ना असं पण सांगितलं की काय नारकर, हा कसं काय इथे म्हणजे? काही नाही सर. ए कॉफी ब्रेक. मी कॉफी सांगितली ना, कॉफीची वाट बघतो. अच्छा, कॉफीची वाट बघताय हो. तुम्ही? थांबा ना. हा? कॉफीची वाट बघता मग थांबा इथे, कुठे चाललाय तुम्ही? सो जेनी, येस सर. गुरु सरांनी ना असं सांगितलंय की ते जे पार्टी ऑर्गनाईज करणार आहेत वहिनींसाठी, सरप्राईज बर्थडे पार्टी, आपल्याला सगळ्यांना इन्व्हाइट केलंय त्यांनी. हा येस ऑफकोर्स सर. हा. सर पण कुठे आहे पार्टी? हे आपले ते काय ते हॉटेल, ती आपली न्यू हॉरायझन हॉटेल, न्यू हॉरायझन. अच्छा, न्यू हॉरायझन. ओके सर. हो हो, चला कामाला लागूया. पार्टी वाटीचं नंतर बोलूया. आहा. काय म्हणजे हॉटेल न्यू हॉरायझन. ते न्यू होरायझन का? मॅडम, उद्या राधिका वहिनींचा वाढदिवस साजरा होणार आहे हॉटेल न्यू होरायझनला. नारकर, तुम्ही जा. थँक्यू. येतो मॅडम. अरे हा गॅरी आता तर राधिकाचा बर्थडे पण सेलिब्रेट करणार आहे का? अशी आपल्याला काही करू तिकडे जावं लागेल. गॅरीला कळलंच पाहिजे त्या गुड फॉर नथिंग पेक्षा मीच त्याला जास्त आवडते. राईट. बरं झालं मिस्टर गुप्ते, तुम्ही आत्ताच भेटलात. का, काही विशेष? हो, आनंदचा फोन आला होता. राधिकाचा बर्थडे आहे ना उद्या. तुम्हाला माहित नव्हतं? हो, ऑब्व्हियसली माहिती होतं, पण तो म्हणाला गुरु तिला सरप्राईज पार्टी देणार आहे. वा, मस्त आहे की मग. हो मस्त आहे, पण तुम्ही लगेच जाऊन राधिकाकडे ना पचकू नका, नाहीतर जाल नेहमीसारखं आणि म्हणाल राधिका वहिनी मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि पचका होईल सगळा. मी काय एवढा वेंदळा नाही. वेंधळा असं नाही हो, पण असं होतं ना कधी कधी तुमच्याकडून. हो, कधी होतं म्हणजे? फॉर एक्झाम्पल आता राधिकाचं आणि माझं पॅचअप करून देण्यासाठी तुम्ही काय काय केलं? चांगल्यासाठी नव्हतं का ते? हो, तात्पर्य एवढंच आहे की उद्या राधिकाला कुणीही विश करायचं नाहीये. डायरेक्ट हॉलवरती सगळ्यांनी तिला सरप्राईज द्यायचंय. बर, हा, पण भेटायचंय कुठे? जुहूला गोल्डन मेमरी क्लब तिकडे हॉल घेतलाय गुरुनी. संध्याकाळी 6 वाजता जमायचं. चालेल, मग आपण एकत्रच जाऊयात. बघूया. आणि गिफ्ट मी आणते. मग माझ्या वतीने तुम्हीच आणा. तुमचा चॉईस चांगला आहे. एकही संधी सोडत नाही ना तुम्ही दुसऱ्याला पिडायची. हे बा, असं म्हणतात की पिडतात आपल्याच माणसाला.
कितना हुआ? 1 से 20. हा, माझी बहीण आली होती, तुम्ही भेटला नाही? तुम्ही ओळख कुठे करून दिली? आपण राधिका वहिनींना माहिती आहे ना. पण मला नाही माहिती. एनिवे, संध्याकाळी येईन ना राधिकाकडे, तेव्हा भेटेन त्यांना. ओळख करून द्या तेव्हा. बर. मी निघते आता. बाय. बाय. रिलेशनशिप स्टेटस कॉम्प्लिकेटेड. हाँ क्या हुआ? काय नाही, पपई द्या. कोणी आहे का घरात? कोण आहे? सुषमाताई, हो या की. विचारताय का हो? या बसा. पाणी घेऊ का? नाही नाही, नको नको. काय चाललंय? काय नाही, कैरीच्या लोणच्याची तयारी. आई होती ना तेव्हा आमच्या पण घरी असाच सगळा घाट असायचा. पण आई गेली आणि सगळे प्रकार बंद झाले. मग तुम्ही काऊन नाही करत? आवड नाही का? अगदी तसंच काही नाही हो, पण कामामधला वेळच मिळत नाही. आणि आईच्या हाताची चव कुठे आपल्या हाताला. पण तुमच्या हाताला मात्र खूप चव आहे. सुबोध नेहमी सांगत असतो वेगवेगळे पदार्थ करत असतात म्हणून. करते आपली थोडं थोडं. हे कैरीचं लोणचं बनलं ना तर तुम्हाला पण दे चवचा खायला. नाही नाही, तुम्हाला कशाला त्रास? हो, त्रास कसला? आपल्या माणसांचा थोडीच त्रास होतोय. तुम्ही मला आपलं म्हणाल? मी गुप्ते भाऊंच्या बहीण ना, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीसारख्या. असं असेल ना तर माझं एक काम आहे तुमच्याकडे. तुमची मदत पाहिजे मला. करेन की, पण एका अटीवर. हा, काय? तुम्ही मला राधिका म्हटलं पाहिजे. बर, राधिका. हा आता सांगा काय काम आहे? कसं आहे ना, तुला सुबोधबद्दल तर सगळंच माहिती आहे आणि तुझ्याचमुळे तर त्याची प्यायची सवय पण सुटली आहे. पण एकटेपणा काही जात नाही आहे. मला वाटतं ना त्याने पुन्हा एकदा लग्न करावं आणि सेटल व्हावं. खरं सांगू का, मला हेच वाटतं. पण माझं ऐकतच नाहीये तो. तूच बोल ना जरा त्याच्याशी. हसलीस का? नाही, काही नाही. बर, तुम्हाला म्हणून सांगते. म्हणजे आमची मैत्रीण आहे रेवती म्हणून. मला बघायचे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सेम टू यू. काहीतरी करू नको जा, इकडे दे. त्यांनी फक्त विश केलं. हो का? तुलाच बरं केलं, बाकी कोणाला नाही केलं. या गोष्टीवर एक चहा झाला पाहिजे. रेवती, चहा ठेव. असा विचार काऊन करताय? नाही, ती मुलगी सुबोधला वडील म्हणून स्वीकारेल? ते आपण नंतर बघूया. आधी रेवतीशी बोलून तर घेऊया. ते काय, आधीच्या लग्नाच्या अनुभवाने मन कडवट झालंय तिचं. मला असं वाटून राहिलं का तुम्हीच बोलावं तिच्याशी. तिच्या मनात गुप्ते भाऊंबद्दलचा विश्वास तुम्हीच निर्माण करू शकाल. हो हो, भेटेल ना मी तिला. पण कधी? लवकरात लवकर. काय का संध्याकाळी मुलं खाली खेळायला जातात, त्यावेळेला आपण रेवतीला भेटू शकतो. त्या दोघांचं जमलं ना तर माझ्या इतका आनंद कोणालाच होणार नाही.